नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी या पाठामधील दुसरा पाठ आहे. इयत्ता चौथी विषय गणित या पाठामधील दुसरा आपला पाठ आहे संख्याज्ञान. यामधील आपण स्वाध्याय पाहत आहोत. तर आज आपण कुठला स्वाध्याय पाहणार आहोत तर पेज नंबर 15 वरील स्वाध्याय पाहणार आहोत. या स्वाध्यायामध्ये काय दिलेलं आहे तर संख्यांचा चढता व उतरता क्रम लावण्यासाठी सांगितले आहे. मग ती चढता आणि उतरता क्रम लावण्याच्या आधी तुम्हाला थोडी याच्याबद्दल चढता आणि उतरता क्रम याच्याबद्दल मी थोडी तुम्हाला अगोदर माहिती सांगते की चढता आणि उतरता क्रम सर्वात सोपी लक्षात ठेवण्याची पद्धत कुठली आहे तर चढता म्हणजे आता हे आपण आपल्या पायऱ्या आहेत. आता ह्या समजा ह्या पायऱ्या आहेत आपल्या, तर याच्यात आपण चढताना अगोदर कुठली लहान पायरी लागते आपल्याला, त्याच्यानंतर थोडी मोठी, त्याच्यानंतर थोडी मोठी, त्याच्यानंतर थोडी मोठी. मग आपण चढताना कशा लहान पायरीपासून थोडे मोठ्या पायरीकडे जातो. मग चढता क्रम लावताना पण आपण कसं लावणार आहोत की सुरुवातीला लहान संख्या, त्याच्यानंतर थोडी मोठी, त्याच्यानंतर मोठी संख्या. मग उतरता क्रम बरोबर चढता क्रम समजला का उतरता क्रम त्याच्या बरोबर उलटा, म्हणजे उतरता क्रमाला सुरुवातीला आपल्याला मोठी पायरी लागेल, नंतर त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान. तर अशा प्रकारे चढता क्रम फक्त समजला का उतरता क्रम पण समजतो लगेच. आणि ही एक कन्सेप्ट झाली. आणि याच्यातच दुसरी कन्सेप्ट काय तर ह्या चिन्हांचा वापर, हे चिन्ह, तर हे चिन्हांचा वापर कसा करायचा तर एक सोपी एकच अंकी संख्या घेऊन सांगते तुम्हाला, म्हणजे सोपं पण जाईल तुम्हाला. आता समजा आपण कोणती संख्या घेत आहोत 9 आणि 8 संख्या घेतली. तर 9 आणि 8 याच्यामधील संख्या मोठी कोणती आहे 9 आहे संख्या मोठी. त्याच्यामुळे या तिन्हीतलं याच्यात कुठलं चिन्ह वापराल तर याच्यातलं हे चिन्ह, म्हणजे जी संख्या मोठी असेल का त्या संख्येकडे ही 2 टोकं असतील ती संख्या मोठी म्हणायचं आणि 1 टोक असेल ती संख्या लहान म्हणायचं. म्हणजे अशा प्रकारे जर समजून घेतलं तर तुम्हाला समजायला पण सोपं जाईल. ही जर जी संख्या मोठी आहे का त्या संख्येकडे 2 टोकं करायचे आणि जी संख्या लहान आहे का त्या संख्येकडे ही एकच टोक येईल. ही समजण्यासाठी आपली सोपी पद्धत. मग आता समजलं का, म्हणजे याला वाचन कसं करणार आपण 2 प्रकारे वाचू शकतो की 9 हे मोठे आहे 8 पेक्षा, आणि दुसऱ्या प्रकारे कसं वाचू शकतो तर 8 हे लहान आहे 9 पेक्षा. मग हे अशाच प्रकारे आपण आणखी दुसरी संख्या जर घेतली तर समजा 10 आणि 12, तर ह्याच्यातली मोठी संख्या कोणती आहे 12. तर मग आता आपण इथं चिन्ह कुठलं टाकणार तर हे वालं चिन्ह टाकणार, म्हणजे जे दोन ही टोकं असतील का ते आपण मोठ्या संख्येकडे ठेवणार आहोत. म्हणजेच ही संख्या काय 10 ही आणि 1 टोक आहे ती 10 कडे ठेवणार आहोत. मग ही काय झालं 10 ही संख्या लहान आहे 12 पेक्षा, म्हणजे 1 टोक असेल ती लहान. ही आता 2च अंकी संख्या म्हणून पटकन समजाल तुम्हाला, पण जर मोठ्या संख्या दिल्या 5 अंकी 4 अंकी संख्या तर तिथं कन्फ्युजन होऊ शकतं. त्याच्यासाठी तुम्हाला लहान संख्या घेऊन सांगते. आणि नंतर आता ह्या दोन्ही चिन्हांचा वापर सांगितला आता तुम्हाला. तर तिसरं चिन्ह काय आहे बरोबरचं चिन्ह म्हणजेच काय तर 10 आणि इथं 10 असेल. आता हे 10 आणि 10 या 2 संख्या आहेत. तर या 2 संख्येच्या मध्ये कुठलं टाकणार ही बरोबरच आहेत, म्हणजेच ह्याच्यात हे बरोबरचं चिन्ह टाकूया. म्हणजे याला मराठीत कसं वाचणार आपण 10 हे बरोबर आहे 10च्या, आणि इंग्रजी तर वाचायला सांगितलं याला तर 10 इज इक्वल टू 10. आणि ह्याला काय कसं वाचणार आपण इंग्लिशमध्ये 10 इज लेस दॅन 12. आणि याला कसं वाचणार आपण 9 इज ग्रेटर दॅन 8. तर मी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना नक्की सांगेन की जरा थोडे मराठी शब्दाबरोबर इंग्रजी शब्दांचं पण तुम्ही आत्तापासून थोडी माहिती करून घ्यायला पाहिजे, जे मराठी मीडियमची मुलं आहेत. आणि परत 5वीला जर सेमीला तुम्ही घेतलं तर परत तुम्हाला एकदम पटकन 6 महिने तर तुम्हाला ते शब्द समजायला जाणे. उत्तर येत असून पण ते जर इंग्रजी भाषा जर तुम्हाला चांगली माहिती नसेल तर ते उत्तर येत असून पण तुम्हाला परत अवघड जाईल. त्याच्यासाठी आत्तापासून थोडा इंग्रजी शब्दांचा थोडे आपल्या बोलण्यात असंच आता हे सांगितल्याप्रमाणेच असं जर थोडं इंग्रजी शब्दांचा वापर केला तर ते पुढच्या वर्षी तुम्हाला सोपं जाईल. परत 5वीला जर कोण सेमी घेत असतील तर मग त्या विद्यार्थ्यांसोबत जाण्यासाठी उत्तर येत असताना पण आपल्याला ती भाषा माहिती नसल्यामुळे आपण मागे पडतो. मग त्याच्यासाठी चौथीच्या जे मराठी मीडियमची मुलं आहेत त्यांनी आतापासून थोडं इंग्रजीतून पण माहिती करून घ्यायला पाहिजे. मग आता आपल्याला इथं काय सांगितलं आजचा स्वाध्याय तोच आहे आपला
खालील संख्यांचा चढता व उतरता क्रम लावा म्हणलेला आहे त्यांनी. मग पहिले तर 3 संख्या दिलेल्या आहेत त्यांनी. मग पहिली संख्या काय 2345. इथं काय 2349, 2347. म्हणजेच आपण सोप्या पद्धतीनं तर गेलं, इथं समजा 2 असतं, इथं 3, इथं 4, तर आपल्याला पुढच्या संख्या बघण्याची गरजच नाही, आपण डायरेक्ट त्याच्यावरून सोडू शकतो. उदाहरणार्थ ही दुसरी संख्या आहे बघा, इथं सुरुवातीला काय सगळ्या 4 अंकी आहेत का बघायचे, पण नंतर एखादी 3 अंकी संख्यामध्ये आली तर उत्तर चुकून जाईल सुरुवातीचंच बघितलं तर. मग इथं काय 4 अंकी संख्या आहेत सगळ्या. मग 4 अंकी संख्यामध्ये इथं काय पहिल्यांदा काय 6, इथं काय 5, इथं काय 3. मग पुढचं बघण्याची गरज नाही आपल्याला. सर्वात लहान काय 3, त्याच्यापेक्षा मोठा 5, त्याच्यापेक्षा मोठा 6. मग इथं तसं काय सुरुवातीला पहिला पण अंक सेम आहे, दुसरा पण म्हणजे 23 सेम आहे. मग आपण फक्त पुढचे 2 अंक बघू. म्हणजे इथं तर सगळीकडे 2300 आहे. नंतर पुढचं काय मग 45 आहे, इथं 49 आहे आणि इथं 47 आहे. मग याने काय म्हणले चढता व उतरता क्रम लावा म्हणले. अगोदर आपण काय करू, ह्या संख्या लिहून घेऊ. मग चढता क्रम आणि उतरता क्रम कसं, तर पहिला प्रश्न पहिल्यामधील पहिल्या संख्या आहेत का, तर ह्या संख्या आपण अगोदर नुसतं लिहू. 2345, 2349 आणि 2347. तर ह्याच्यातला आपण च क्रम म्हणजे मी असं चढता क्रमला च क्रम लिहिते आणि उतरता क्रमला इकडं उ क्रम असं लिहिते. तर चढता क्रम म्हणजे काय सांगितलं होतं तुम्हाला, आपण पायऱ्या जर चढताना सुरुवातीला लहान पायरीवरून मोठ्या पायरीकडे जातो. मग चढता ह्याच्यात खूप विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं की चढता आणि उतरता क्रम म्हणजे सुरुवातीला ह्याच्यात लहान घ्यायची की सुरुवातीला मोठी. एकदा क्रम समजला का पण समजतं, पण सुरुवातीला ह्या दोन्हीमध्येच कन्फ्युजन होतं. त्याच्यासाठी असं लक्षात ठेवायचं की आपण समजा पायऱ्या चढतोय आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला लहान पायरी लागणार, त्याच्यानंतर मोठी, तर आपण चढतोय इथं. तर अशाच प्रकारे मग या गणितामध्ये चढता क्रम म्हणल्यानंतर आपल्याला सुरुवातीला लहान घ्यायचं आहे. मग काय सांगितलं तुम्हाला मी 23 आणि 23 हे सर्वकड सेम आहे, तर त्याच्या पुढच्या फक्त अंक बघायचे आपल्याला. इथं काय 45, इथं 49, इथं 47. मग सर्वात लहान अंक तिन्हीपैकी कुठला आहे 45. मग चढत्या क्रममध्ये पहिल्यांदा आपण 2345, त्याच्यानंतर मोठी काय 2347, त्याच्यानंतर मोठी काय 2349. मग जर चढता क्रम समजला तर उतरता क्रम म्हणजे मोठी, परत त्याच्या लहान बघण्याची पण गरज नाही. आपण सर्वात पहिल्यांदा उतरत्या क्रममध्ये ही शेवटची आहे ती पहिल्यांदा घेणार आपण 2349, नंतर 2000, नंतर ही घेतली का नंतर उलट ही संख्या घेतायची 2347, नंतर 2345. तर अशा प्रकारे आपण पहिलं गणित सोडवलेलं आहे. तर समजलं चढता आणि उतरता क्रम. तर चढता क्रममध्ये सुरुवातीला लहान संख्या घेतली, त्याच्यानंतर मोठी, त्याच्यानंतर मोठी, आणि उतरत्या क्रममध्ये सर्वात मोठी, त्याच्यानंतर थोडी लहान, त्याच्यानंतर थोडी लहान. मग मी तुम्हाला पहिल्या गणितात फक्त समजण्यासाठी कॉमा टाकून दिले, पण ह्याचं जर ह्या चिन्हामध्ये चढता उतरता क्रम लिहायचं म्हटलं तर कसं लिहिणार आपण, चढता 2 नुसतं संख्या लिहून घेऊ, परत चिन्ह टाकू आपण त्याच्यात 2347, 2349, आणि ह्याच्या उतरत्या क्रममध्ये त्याच संख्या खाली लिहित आहोत आपण 2349, नंतर 2347 आणि 2345. तर ही संख्या काय 45 आणि 47 मधली 45 लहान आहे म्हणले. लहान आहे म्हणजे आपण काय म्हणलो होतं, जी संख्या मोठी आहे त्या संख्येकडे आपण ही 2 टोकं करणार आहोत. म्हणजे ही एक आणि ही एक. 2 टोकं ज्या संख्येकडे असतील ती संख्या मोठी आणि एक टोकं ज्या संख्येकडे असेल ती संख्या लहान. मग नंतर इथं पण तीच आले म्हटल्यावर चिन्ह चढत्या क्रमामध्ये इथं पण तेच चिन्ह येणार. म्हणजेच 2347 हे लहान आहे 2349 पेक्षा. आणि उतरत्या क्रमामध्ये काय येणार, बरोबर ह्याच्या उलटं ही संख्या मोठी आहे, त्याच्यामुळे ह्याच्या दोन्हीच्या मध्ये आपण ही चिन्ह टाकणार आणि ह्या दोन्हीच्या मध्ये हे चिन्ह टाकणार. म्हणजेच 2349 हे मोठं आहे 2347 पेक्षा, आणि 2347 हे मोठं आहे 2345 पेक्षा. अशाच प्रकारे आपण पुढील गणित सोडून घेऊया. तर दुसऱ्याचं मी आता गणित लिहित नाही आहे इथं, तर त्याचं डायरेक्ट आपण उत्तर लिहूया. तर ह्याचं काय येणार, चढता क्रम आणि उतरता क्रम. तर दुसरं गणित मग काय 6000
इथं आपण पुढच्या संख्या बघणार नाहीत. ह्याच्यात काय सुरुवातीला 6, 5, 3 त्याच्यामुळे पुढचे 4 अंक आहेत, पुढच्या बघणार नाहीत आपण. तर चढता क्रम म्हणजे आपल्याला सर्वात अगोदर लहान संख्या घ्यायची, त्याच्यानंतर थोडी मोठी, त्याच्यानंतर थोडी मोठी. मग सर्वात लहान संख्या काय 3007. 3007. त्याच्यानंतर मोठी काय 5070. त्याच्यानंतर मोठी काय 6000. मग असं उतरता क्रम म्हणजेच ह्या संख्या शेवटची संख्या आहे ती 1 नंबरला, ही 2 नंबरला, इकडली 3 नंबरला येईल. तर इथं काय येणार 6000, नंतर 5070 आणि 3007. मग ही काय 3007 लहान आहे. लहान आहे म्हणजे हे चिन्हांचं तोंड इकडं राहील. या ही मोठी आहे म्हणजे हे चिन्ह इकडले बाजूला राहील. नंतर तिसरा प्रश्न काय 5007, 2007, 3007. मग ह्याच्यात पण आपल्याला सोपं आहे सोडवण्यासाठी. म्हणजे 4च अंकी संख्या आहेत तिन्ही पण. आणि ह्याच्यात हजार स्थानचा अंक काय 5, ह्याच्यात 2, ह्याच्यात 3. मग सर्वात लहान काय झाला 2007, त्याच्यानंतर म्हणजे सर्वात लहान 2, त्याच्यानंतर मोठं 3, त्याच्यानंतर मोठं 5. मग चढत्या क्रमाला लहानाकडून मोठ्याकडे जायचं. म्हणजेच काय 2007 चढता क्रम 2007 3007 आणि त्याच्यापेक्षा मोठं 5007. तसंच उतरता क्रम बरोबर ह्याच्या उलटा घ्यायचा आहे. तर 5007 3007 2007. चौथं गणित काय आहे आपण बघूयात. चौथं गणित काय 1009, 1900, 1090. आता सगळे सुरुवातीला पहिला आपण 4 अंकी संख्या आहेत. हजार स्थानचा अंक इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 1 आहे. मग आपण आता पुढच्या 3 ह्याच्यात बघू फक्त. तर 3 ह्याच्यात बघितलं तर इथं काय बनतंय 9 आहे, इथं 900, इथं 90 आहे. मग सर्वात लहान काय येणार 9 येणार, त्याच्यापेक्षा मोठं 90, त्याच्यापेक्षा मोठं 900 येणार. मग सर्वात लहान संख्या कोणती झाली सर्वात लहान संख्या 1009. म्हणजे 1009 ही लहान आहे 1090 पेक्षा आणि 1090 हे लहान आहे 1900 पेक्षा. तसेच याचा उतरता क्रम ह्याच्या बरोबर उलटं म्हणजे 1900 हे मोठं आहे 1090 पेक्षा आणि 1090 हे मोठं आहे 1009 पेक्षा. तर 5वा प्रश्न काय 4180, 6000. आता याच्यामध्ये आपण काय बघणार 4000 आहे म्हणजे 4 अंकी संख्या आहेत. इथं 4 आहे, इथं 6 आहे, इथं 7 आहे. मग सर्वात लहान काय झालं 4, त्याच्यापेक्षा मोठं 6, त्याच्यापेक्षा मोठं 7. म्हणजे या संख्या देतानाच त्यांनी कुठल्या क्रमाने दिलेल्या आहेत तर चढत्या क्रमाने दिलेल्या आहेत. म्हणजेच आपण आहे तशा संख्या लिहून घेऊ. 4180 हे लहान आहे 6180 पेक्षा आणि 6180 हे लहान आहे 7180 पेक्षा. नंतर काय उतरता क्रम बरोबर ह्याच्या उलटा 7180 हे मोठं आहे 6180 पेक्षा आणि 6180 हे मोठं आहे 4180 पेक्षा. नंतर 6वा प्रश्न काय आहे ही पण 4 अंकी संख्या आहे. तर 4 अंकीमध्ये सुरुवातीचा अंक बघून घेऊ आपण. इथं 2 आहे, इथं 3 आहे, इथं 1 आहे. मग सर्वात लहान काय झालं 1, त्याच्यापेक्षा मोठं 2, त्याच्यापेक्षा मोठं 3. मग सर्वात लहान काय 1357. 1357 हे लहान आहे 2917 पेक्षा आणि 2917 हे लहान आहे 3456 पेक्षा.
तर उतरता क्रम म्हणजे बरोबर ह्याचं उलटं घेणार आहोत आपण. 3456 मोठं आहे 2917पेक्षा आणि 2917 हे मोठं आहे 1357पेक्षा. तर अशा प्रकारे हा स्वाध्याय आपला संपलेला आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय घेणार आहोत तर सम संख्या आणि विषम संख्या. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करत जा, म्हणजे मला आणखी ह्याच्यात काय सुधारणा करायची आहेत का, शिकवण्याची पद्धत बदलायची आहे का ते मला समजते. आवडत असेल तर नक्की लाईक करत जा. लाईक करायला काहीच जात नाही, त्याच्यामुळं आवडत असेल तर लाईक करत जा, म्हणजे मला पण कळतंय की आणखी काय सुधारणा करायला पाहिजे का ह्याच्यात.